29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे। माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो भाविक आळंदीमध्ये दाखल झाले आहेत। यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे। पालखीसाठी बंदोबस्त कसा असेल याची माहिती पिंपरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिली आहे। वारी सोहळ्यानिमित्त वारकरी आळंदी दाखल झाली। आपण बंदोबस्त जो आहे तो खूप चोख ठेवण्यात आला। काय बंदोबस्त आणि आषाढी वारी निमित्ताने आळंदी आणि देहू हे दोन ठिकाणी आपण चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि जवळपास 6 DCP 15 ACP 450 अधिकारी 3,500 आपले पोलीसचे स्टाफ 600 होमगार्ड 3 SRP कंपनी ते सगळे आपण लावलेलं आहे। आपला ट्रस्ट बरोबर आणि बाकी जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याबरोबर आपला डिस्कशन कंटिन्युअस सतत आपला डायलॉग चालू आहे आणि त्यांच्याशी संपर्कात राहून आपण सगळे अत्यंत चांगल्या रीतीने सगळे बंदोबस्तचं नियोजन केलेलं आहे आणि सगळे जे पूर्ण सोहळा आहे ते अत्यंत चांगल्या रीतीने शांततेने आणि व्यवस्थित पार होईल याच्या आम्हाला पूर्ण देखील येत आहेत असं कळते। ते आल्यानंतर काही दर्शनबारी बंद ठेवली जाणार आहे का? काही बदल केले जाणार आहे? नाही, त्याच्याबद्दल आमच्या ट्रस्ट सोबत डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे आणि आपण नियोजन केलेलं आहे आणि सगळे अत्यंत व्यवस्थित, कोणालाही कुठला त्रास न होता आपण व्यवस्थित त्याचं नियोजन केलेलं आहे आणि व्यवस्थित त्यांची जी विजिट आहे ते पण आम्ही पार पाडणार। किती वाजता साधारण CM येतील आणि किती कालावधी मंदिरामध्ये जे असतील? नाही, फक्त मंदिरमध्ये नाही आहेत, पूर्ण परिसरमध्ये आहेत। 3 वाजेचे नंतर येणार आहे आणि 1.5 तासाचा जवळपास कार्यक्रम आहे मंदिर आणि परिसरमध्ये, आळंदी परिसरमध्ये। मुख्यमंत्री आल्यानंतर वारकऱ्यांचं दर्शन बंद होणार आहे, वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता नाही, जे आपला रेग्युलर कार्यक्रम आहे ना त्या आम्ही ते चर्चा करत होतो। आमचं सगळे नियोजन ठरलेलं आहे। जसा प्रत्येक वर्षी नियम होतो त्याचप्रमाणे आपण यावर्षी पण सगळे जी परंपरा आहे ते तसेच चालू राहणार। कुठलाही काही याच्यामध्ये कोणालाही काही व्यवधान होणार नाही, वारकऱ्यांना काही व्यवधान होणार नाही, कोणालाही काही व्यवधान होणार नाही आणि एकदम अत्यंत आमचं नियोजन व्यवस्थित झालेलं आहे। आम्ही ते चर्चा करत होतो, आपण पाहिलं तर सगळे स्टेक होल्डर बरोबर, ट्रस्टबरोबर आपली चर्चा डिटेलमध्ये झाली आणि आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे, व्यवस्थित पार पडलं। गेल्या वेळेस वारीच्या वेळेस खरं तर प्रकार घडला होता, वारकऱ्यांनी पोलिसांमध्ये थोडेसे चकमक झाली होती। यावेळेस तसा प्रकार घडू नये यासाठी काही व्यवस्था केलेली आहे का? मागच्या वेळी जे होतं ते वारकरी याच्याबद्दल नव्हतं, ते एक दुसरी एक संस्था होती त्याच्याशी काही हे झाला होता, त्याची आपण पूर्ण काळजी घेतलेली आहे। त्यांच्या जे संबंधित स्टेक होल्डर्स आहेत सगळ्यांबरोबर जसं मी सांगतो आपण चर्चा केलेलं आहे आणि सगळे समाधानी आहेत आणि सगळ्यांच्या आपण संपर्कात पण आहोत। थँक्यू।